नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प सिद्धी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी 5 कॉमन मिस्टेकच्या बद्दल सांगणार आहे, जे मोस्ट ऑफ द एस्पिरंट करतात आणि त्यांनी काय होते आपलं अटेम्प्ट वेस्ट व्हायचा चान्स वाढून जातो. तर आपल्याला आपला अटेम्प्ट वेस्ट नाही करायचा आहे, तर या मिस्टेकला अव्हॉइड करणं खूप गरजेचं आहे. आता हे खूपच सिली आणि कॉमन मिस्टेक आहे, यांना अव्हॉइड करणं खूप गरजेचं आहे आपल्याला. आपला अटेम्प्ट चांगला करायचा आहे ना, तर यांना अव्हॉइड करणं खूप गरजेचे आहे. आता बघा, याच्यातला जो सगळ्यात पहिला मिस्टेक राहते, तो म्हणजे की निग्लेक्टिंग द सिलेबस. आपला सिलेबस आहे काय? आपण कोचिंगच्या माध्यमातून किंवा मग काही पण आपण रँडम बुक उचलून काही पण वाचायला सुरुवात करतो किंवा आपण पेपरच्या पहिलेपर्यंत पूर्णपणे सिलेबस पूर्णपणे म्हणजे 90 ते 95% सिलेबस आपण कव्हर करूच नाही शकत आहे. तर इथे कसं होते तुमचा अटेम्प्ट वेस्ट होऊ शकतो. कारण बघा, जर तुम्ही 50 ते 60% सिलेबस कव्हर केला आणि त्याच्या बेसिसवर जर कोणी तुम्हाला सांगितलं असेल, की हो टेस्ट सीरीज द्या, हे करा, ते करा, तर याच्यावर काम चालणार नाही मित्रांनो. जर तुमचा सिलेबसच 50 ते 60% कव्हर आहे आणि मग त्याच्यानंतर टेस्ट देऊ राहिले, त्याचा काही अर्थ राहणार नाहीये. कारण तिथे तुमचं नॉलेजची प्रॅक्टिस नाही होत आहे. तिथे काय होतंय, तुमचा कॉन्फिडन्स एक तर लो होतोय. त्याच्यानंतर तुम्हाला येते की नाही येत हेच तर तुम्हाला माहीत नाहीये. तर हे 50 ते 60% सिलेबसमध्ये तुम्ही करणार काय आहे? त्यामुळे कसं आहे, तुमचा 90 टू 95% सिलेबस कव्हर झाला पाहिजे. आता हा 90 टू 95% आपल्याजवळ 60 दिवस राहिलेले आहे. या 60 दिवसात कसा कव्हर करायचा? डे वाईज मी कॅटेगरायझेशन दिलेलं आहे माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही त्याला नक्कीच बघू शकता. तर हा 90 टू 95% आपल्याला कव्हर करणं सिलेबस खूप गरजेचं आहे. आता 100% मी यासाठी म्हणत नाही, कारण त्याच्यात करंट अफेअर पण येते. आता करंट अफेअरचा सिलेबस इतका वास्ट असतो, की त्याला 100% कव्हर करणं जर म्हटलं आपण ना, तर काही ना काही किती पण म्हणा, काही ना काही एरिया सुटूनच जातो. तर त्यामुळे कसं आहे 100% तर नाही म्हणू शकत, पण 90 टू 95% आपला सिलेबस कव्हर असलाच पाहिजे. तर तुम्ही एक्झामिनेशन पास करून राहिले, याची गॅरंटी तुम्ही ठेवू शकता. ओके. तर सगळ्यात पहिली मिस्टेक आपल्याला हे नाही करायची आहे, की निग्लेक्टिंग द सिलेबस. आपल्याला निग्लेक्ट करायचंच नाहीये सिलेबसला. आणि सेकंड म्हटलं तर कसं, की आपला जो स्टडी प्लॅन आपण बनवलेला असते, तो फोकस असला पाहिजे. आता तुम्ही स्टडी प्लॅन बनवता, त्याच्यात पहिल्या दिवशी तुम्ही खूप चांगल्यापणे प्रयत्न करता. पूर्ण जो आपला प्लॅन आहे त्याला अचीव्ह करता. दुसऱ्या दिवशी काय होते, तसंच होते पण कन्सिस्टन्सी कमी होत जाते. तिसऱ्या दिवशी अर्धा प्लॅन होतो, अर्धा प्लॅन राहून जातो. मग तो समोरच्या दिवसावर येतो. मग असं करत-करत काय होते बॅकलॉग क्रिएट होतात. आपल्याला आता बॅकलॉग क्रिएट नाही करायचा. आता तरी सीरियस होऊन आपल्याला कसं आहे डेडिकेशननी या परीक्षेवर ध्यान द्यायचं आहे. आता परीक्षेवर ध्यान द्यायचं आहे ना, सीरियस होऊन डेडिकेशननी, तर आपला फोकस असणं खूप गरजेचं आहे. मी आपला एक स्टडी प्लॅन पण बनवलेला आहे, जो की 60 दिवसात आपण राज्यसेवा परीक्षा कशाप्रकारे प्रॅक्टिकली पार करू शकतो याच्याबद्दल आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. मी या व्हिडिओच्या एंडमध्ये तो व्हिडिओ अटॅच करून ठेवेल. ओके. तर फोकस स्टडी प्लॅन असणं आपल्याजवळ खूप गरजेचं आहे. तिसरं म्हटलं तर ओव्हरलुकिंग द प्रिव्हियस इयर पेपर. म्हणजे बघा, आपण प्रिव्हियस इयर पेपर्सवर ध्यान दिलं पाहिजे खरी गोष्ट तर. कारण प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन असतात ते आपले गाईडलाईन असतात. ते गाईडलाईन आपल्याला गाईड करते, की हो आपण अशा सरळच दिशेने गेलं पाहिजे. नाहीतर काय होते आपण बुक वाचता खूपच डीपमध्ये जातो आणि भलते इकडे भटकून जातो. तर हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतात, प्रिव्हियस इयर पेपर असतात, हे आपल्याला गाईडलाईन प्रोव्हाईड करते, की हो तुम्ही या दिशेने जाताय, तुम्ही या दिशेने जा. असं कुठे पण भटकू नका. ओके. म्हणून हे मिस्टेक करू नका. आता पण कसं आहे, मी जो स्टडी प्लॅन सांगितलेला आहे, त्याच्यात पण मी जेव्हा आपलं पहिल्यांदा पूर्ण सिलेबस कव्हर होऊन जातो, त्याच्यानंतर सेकंड इटरेशन करायला लागतो आपण, तेव्हापासून आपण जे रिव्हिजन करतो, त्या रिव्हिजनमध्ये पी-वाय-क्यूजला इन्क्लूड करतो. तर हे पी-वाय-क्यूज तसेच इम्पोर्टंट आहे. आणि हे पी-वाय-क्यूज आपल्याला गाईड करतात, की हो आपण रिव्हिजन करत आहे, तर रिव्हिजनमध्ये कोणचा एरिया इम्पोर्टंट आहे, त्याच्याबद्दल ते सांगतात. याच्यावरच मी बघा हिस्ट्रीचे काही इम्पोर्टंट पी-वाय-क्यूजवरून इम्पोर्टंट टॉपिक काढले. टॉपिक आणि थीम काढलेलं आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही बघू शकता. मी YouTube चॅनलवर आपल्या व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो पण मी या व्हिडिओच्या एंडमध्ये अटॅच करूनच ठेवेल. तर तुम्ही त्याला पण नक्की बघू शकता. ते बघितल्यानंतर तुम्हाला भरपूर हेल्प होईल. कारण तुमचा हिस्ट्रीचा जो असा भटकलेला सिलेबस असतो ना, तो एकदम प्रॉपर वेमध्ये स्ट्रक्चर होऊन जाईल. तर पी-वाय-क्यूला आपल्याला इग्नोर नाही करायचं आहे. आणि जो मी हिस्ट्रीचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो पी-वाय-क्यूच्या बेसिसवरच आहे. आणि मोस्ट ऑफ द टाईम त्याच्यातले क्वेश्चन रिपीटच होत राहतात. जेव्हा 12 ते 15 क्वेश्चन येऊ राहिले, 12 ते 15 मधले आपल्याला 8 ते 10 प्रश्न आरामशीर या पी-वाय-क्यूच्या बेसिसवर सोडवल्या चालले, की आपल्याला थीम माहीत आहे, याच्यातूनच प्रश्न येत आहे, टॉपिक माहीत आहे, याच्यातून प्रश्न येत आहे. तर आपल्याला ईझी मार्क्स होऊन जातात ते. असे ईझी मार्क्स आपल्याला सोडायचे नाहीये. ओके. तर पी-वाय-क्यूला इग्नोर बिलकुल करू नका. झालं. तिसरा म्हणजे हा पॉइंट झाला. चौथा म्हणजे आपला टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट बरोबर करत नाही. आता काही नवीन-नवीन स्टुडंट येतात माझ्याजवळ, ते काय म्हणतात, की "सर
आम्ही पेपर सोडून पाहतो, पण पेपर भरपूर लेंदी वाटतो. आता हे कसं आहे, फर्स्ट टाइमर जे स्टुडंट असतात त्यांच्यासाठी हा म्हणजे एक तुमच्यासाठी मे बी हा छोटासा पॉइंट असू शकतो. पण जे फर्स्ट टाइमर स्टुडंट असतात त्यांच्यासाठी हेच खूप मोठी गोष्ट होते, की अरे ह्या टाईममध्ये आपण सोडवावं कसा पेपर? कारण सी-सॅट पण म्हटलं जर समजा, जी-एस म्हटलं, तर याच्यात कसं आहे आपले लॉजिकल स्किल किंवा मग आपलं जे रिकॉलिंग टेक्निक असतात ते इम्पोर्टंट राहतात. तर रिकॉलिंग टेक्निक जर आपल्याला बरोबरपणे येत नसतील, आता हे सगळं जर तुम्ही म्हणसाल, की टाईम मॅनेजमेंट आपण कसं मॅनेज करावं, तर ते फुल लेंथ टेस्ट दिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी कसं आहे, तुम्हाला मिनिमम 50 दिवसामध्ये तुमचा सिलेबस आटपणं गरजेचं आहे. नंतर 10 दिवस काय करा तुम्ही फुल लेंथ टेस्ट द्या. रिव्हिजन, प्रॅक्टिस वगैरे जे आहे, फर्स्ट प्रॅक्टिस, सेकंड प्रॅक्टिस या 50 दिवसात आटपून टाका. नंतर फुल लेंथ टेस्ट द्या. फुल लेंथ टेस्ट दिल्यानंतर काय होते, तुमचे जे लास्टचे 10 दिवस राहतील किंवा लास्टचे 9 दिवसाचाच उपयोग घ्या तुम्ही. कारण 9 दिवसाचा का मी ते सांगतो तुम्हाला समोर. तर जे लास्टचे 9 दिवस आहे की नाही, 9 दिवसात तुम्ही फुल लेंथ टेस्ट द्या. तुम्हाला टाईम मॅनेजमेंट कशी करायची हे समजून येईल तिथून, की कोणत्या प्रश्नाला खरोखर आपण इतका टाईम द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे, ही गोष्टी तुम्हाला समजून येईल. तर टाईम मॅनेजमेंटला बिलकुल पण इग्नोर करू नका. ओके. टाईम मॅनेजमेंट कसं करणं शिकसाल तुम्ही फुल लेंथ टेस्टवरून. तर हा चौथा पॉइंट आहे. आणि 5वा पॉइंट म्हटला तर हा तुम्हाला एकदम सिंपल वाटत असेल, की हेल्थ आणि वेलबिंगला इग्नोर करू नका. पण हा खूप इम्पोर्टंट होऊन जातो. मागचे चौथे पॉइंट तर बस एक ट्रेलर होता समजा हा पिक्चर आहे. आता पिक्चर काय आहे मी तुम्हाला सांगतो. बरेच माझे स्टुडंट जे आहे, हे जे फर्स्ट टाईम जे पेपर देतात त्यांच्यातलीच गोष्ट करत आहे मी. आणि जे मोस्ट ऑफ द टाईम माहिती आहे का, सीनियर जे ॲस्पिरंट असतात ते पण हे चुका करतात. असं नाही आहे की फर्स्ट टाईमवालेच करतात, सीनियरवाले पण करतात. आता ते कसे करतात मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला 60 दिवसाचा प्लॅन बनवून दिलेला आहे. आता 60 दिवसाचा प्लॅन दिला, त्याच्यात 1 टू 59 डेजचा हा प्लॅन आहे. 60व्या दिवशी मी काय म्हटलं, आराम करा, रिलॅक्स करा. बरेच मुलं काय करतात, नाही आता आपलं डेडिकेशन वाढलेलं आहे. कारण 60 दिवस राहिलेले आहे. परीक्षेत आपल्याला अटेम्प्ट सुधारायचा आहे आपला. तर कसं आहे 60व्या दिवशी पण आपण भरपूर अभ्यास करून देऊ. हे 1 टू 59 डेज तर ते करतातच. पण 60व्या दिवशी पण इतका अभ्यास करतात, की रात्रीची त्यांना झोपच येत नाही. मग 61व्या दिवशी ते पेपरला जाऊन काय सांगतात माहिती आहे का? पेपर जाऊन आल्यावर, की "सर आम्हाला इतकं येत होतं, पण याचा काही उपयोगच नाही घेऊ शकलो." का? कारण आमची झोपच नव्हती पूर्ण झाली त्याच्या आदल्या दिवशी. किंवा मग की असं, "सर आम्हाला येतच होतं, पण पेपर देता-देता झोप येऊ राहिली आम्हाला सुचतच नव्हतं." हे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही पूर्णपणे रिलॅक्स दिला नाही तुमच्या बॉडीला त्यामुळे होते. तर हे 60 दिवसात आपल्याला 60व्या दिवशी हे चुकी नाही करायची आहे. आपल्याला 60व्या दिवशी काय व्हायचं आहे, रिलॅक्स व्हायचं आहे. ज्याने काय होईल आपली हेल्थ आणि चांगली राहील. तर याच्यावर आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण बघा तुम्ही जर हे 60 दिवस समजा 1 ते 59 वा दिवसपर्यंत तुम्ही जर मेहनत घेऊ राहिले स्वतःवर, तर अटेम्प्ट वेस्ट नाही गेला पाहिजे. तर अटेम्प्ट वेस्ट अशा बारीक किरकोळ चुकीमुळेच जाते. तर तुम्ही अशा चुकी बिलकुल करू नका. ओके. तर हेल्थ आणि वेलबिंगला बिलकुल इग्नोर करू नका. बाकी मी माझा प्लॅन सांगितलेला आहे तुम्हाला. व्हिडिओच्या लास्टमध्ये मी अटॅच करूनच ठेवेल आणि तुम्ही नक्कीच तो प्लॅन बघा आणि जर तुम्ही स्वतःचा प्लॅन बनवलेला असेल, तर त्याला पण त्याच्यानुसार अडॅप्ट करून बघा. मी जे एक त्याच्यात स्ट्रक्चर दिलेलं आहे की नाही, ते स्ट्रक्चर खूप इम्पोर्टंट आहे. आता स्ट्रक्चर आणि जे पॅटर्न आहे, ते इम्पोर्टंट राहते माझ्या प्लॅनचं. जर तुम्ही त्या स्ट्रक्चर आणि पॅटर्नला फॉलो करू शकले, तर नक्कीच तुम्ही या प्रिलिम्स परीक्षेला पास करू शकाल. आणि हिस्ट्रीचा जो मी व्हिडिओ बनवलेला आहे इम्पोर्टंट टॉपिक्सवरचा, तो पण खूप इम्पोर्टंट होऊन जाते. तर त्याला पण एक वेळा नक्कीच बघा. बाकी तुम्हाला जर काही माझ्याकडून हेल्प लागत असेल, तर ते मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.